विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे। सकाळी 8:30च्या सुमाराला मतमोजणीला सुरुवात झाली आहे, पण कोकण, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातून अद्याप कुठलाही कल हाती आलेला नाही। नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये मुख्य लढत आघाडीतर्फे सुधीर तांबे तर भाजपतर्फे डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यात आहे। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील भाजपचे उमेदवार आहेत। त्यांची मुख्य लढत काँग्रेसचे संजय खोडके आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे डॉक्टर दीपक धोटे यांच्याशी आहे। तर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू, शेकापचे बाळाराम यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे। मराठवाड्यात भाजपकडून सतीश पत्की, शिवसेनेकडून गोविंद काळे तर आघाडीकडून विक्रम काळे मैदानात आहेत। सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू झाली आहे। बॅलेट पेपर मोजणी असल्यामुळे संध्याकाळपर्यंत निकाल लागतील अशी अपेक्षा आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत सध्या औरंगाबादवरून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे तर त्याचबरोबर नाशिकमधून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या उपस्थित आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण नाशिकला जाऊया। मुकुल, सकाळी 8-8:30 पासून या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याच ठिकाणाहून अद्याप कल यायला सुरुवात झालेली नाहीये। सध्या काय अपडेट्स मिळत आहेत मतमोजणी केंद्रातून? अमोल, अद्याप कल येत नाही। त्याचं कारण असं आहे की अद्याप प्रत्यक्ष जी मतमोजणी आहे त्याला सुरुवातच झालेली नाहीये। मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली होती। जे काही मतदान केंद्र होते त्याच्यामध्ये आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर 353 मतदान केंद्र होते। त्याच्यामध्ये 401 मतपेट्या ठेवलेल्या होत्या। त्याच्यामध्ये जेवढे मतपत्रिका जमा झालेल्या होत्या त्या आता रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। त्यातून नाशिकच्या मतमोजणीसाठी 30 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टेबलवर 1-1 हजाराचे गठ्ठे तयार करण्यात आलेले आहे। आणि आता लंच टाइम होता या सर्व अधिकाऱ्यांचा। आता पुढच्या 5 ते 10 मिनिटांनंतर पहिली मतपत्रिका ही आता त्याची मतमोजणी केली जाणार आहे आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। अत्यंत क्लिष्ट आणि किचकट अशी ही प्रक्रिया आहे। त्यामुळे साधारणतः रात्री 12 नंतरच पहिला जो काही उमेदवार आहे त्याचा कल हाती येईल अशी एकंदरीत शक्यता व्यक्त केली जाते। त्यातल्या त्यात पसंती क्रमानुसार ही मतमोजणी केली जाणार असल्याने पहिल्या टप्प्यामध्ये जर एखाद्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली नाहीत 50%पेक्षा जास्त, तर जो उमेदवार पहिल्यांदा बाद होईल त्याने त्याच्यासाठी दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला दिलेली आहेत त्याची मतमोजणी केली जाणार आहे। त्यामुळे उशीर लागणार आहे। त्याचबरोबर संथ गतीने जी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे त्याचा देखील फटका हा विलंब लागण्याला होतोय आणि त्याचमुळे संपूर्ण जे काही उमेदवार आहेत 17 उमेदवार आणि त्यांचे समर्थक या सर्वांची धाकधूक आता वाढू लागली आहे। बिलकुल, औरंगाबादला जाऊया। विशाल, औरंगाबादमध्ये कशा प्रकारची चुरस असणार आहे आणि तिथे मतमोजणी केंद्रावरून काय अपडेट्स मिळत आहेत? अमोल, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सकाळी जरी थोडा उशीर झाला होता, मात्र आता मतमोजणी जोरात सुरू आहे आणि जी अगदी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार आघाडीचे जे उमेदवार आहेत विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची आतापर्यंत 20,000 मतं मिळाली आहे अशी माहिती मिळते। तर भाजपचे जे उमेदवार आहेत सतीश पत्की त्यांना आतापर्यंत 12,500 मतं पडल्याची माहिती मिळते। म्हणजे कुठंतरी आघाडीचे विक्रम काळे सध्या आघाडीवर आहेत असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। खरं तर ही जागा विद्यमान विक्रम काळे हेच आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही अत्यंत चुरशीची अशी लढत होती। त्यांचं अस्तित्व टिकवण्याची ही लढत होती। त्यामुळे काँग्रेसनं पूर्ण जोर लावला होता, तर भाजप सुद्धा पूर्ण जोराने या निवडणुकीत उतरले होतं। खुद्द रावसाहेब दानवे असू देत किंवा पंकजा मुंडे असू देत यांनी या निवडणुकीसाठी जीवाचं रान केलं होतं। प्रचारासाठी पूर्ण मराठवाडा पिंजून काढला होता। त्यामुळे प्रचारात कुठंतरी भाजपनं आघाडी घेतली होती असं चित्र होतं। काँग्रेसनं नगरपालिकेमध्ये सुद्धा मोठा फटका बसला होता। त्या आधीच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मोठा फटका बसला होता। त्यामुळे आताही काँग्रेसला फटका बसतो की काय असं चिन्ह दिसत होतं। मात्र सध्या अगदी प्राथमिक माहितीनुसार या निवडणुकीत या मतमोजणीत आता काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय, तर भाजप कुठेतरी मागे पडलं असं चित्र दिसतंय। पहिल्या पसंतीचे 50% वोट ज्या उमेदवाराला पडतील तो उमेदवार जिंकेल। मराठवाड्यामध्ये जवळपास 56,000 मतदार होते, त्यापैकी 51,000 मतदारांनी मतदान केलं होतं आणि सुरुवातीचा हा कल पाहता काँग्रेसच्या पारड्यात मतांची मोठी संख्या पडली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बिलकुल, मुकुल आणि विशाल दोघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेट्ससाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।